तर आज मी ऑफिससाठी म्हणजे टिफिनसाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी रात्रीच्या सुद्धा जेवणासाठी झटकीपट होणारी अशी तुम्हाला ही मटकीची मोड आलेल्या मटकीची उसळ बनवून दाखवणार आहे। अजिबात आपण ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करणार नाही, फक्त वाफेवर तयार होणारी ही झणझणीत चमचमीत अशी मोड आलेल्या मटकीची उसळ अगदी सुक्की फट केलेली आहे। खायला इतकी चवदार टेस्टी लागते। तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइबर करा। तिकडे बघू शकता छानपैकी मोड आलेल्या मटकीची उसळ आणलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। पाहू शकता किती मस्त मोड आलेले आहेत। साध्या मटकीपेक्षा ना मोड आलेल्या मटकीची भाजी खूप छान लागते। त्यासाठी आपण इकडे मिरची, कांदा, टमाटर ह्याच्या व्यतिरिक्त आपण काहीच वापरणार नाही। अगदी सिंपल साध्या सोप्या पद्धतीची ही उसळ बनवून दाखवणार आहे सुक्की। तसं म्हणायला गेलं तर मोड आलेल्या मटकीची उसळ आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो, पण ही सिंपल पद्धतीने मी तुम्हाला दाखवते। तर कढईमध्ये तेल तापत ठेवले, 1 चमचा आपण याच्यामध्ये जिरे टाकलेत। त्यानंतर थोडेसे जिरे तडतडून झाले की मग आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। मटकीची उसळ करत असताना कांद्याचा वापर जरा चांगला करा। हिरव्या मिरच्या कट करून घ्यायच्या, मस्त तिखट झणझणीत मिरच्या टाकलेल्या आहेत। हिरवे मिरचीची सुद्धा लाल मसाल्याची सुद्धा ही उसळ तुम्ही करू शकता। आता सुरुवातीला आपण जिऱ्यासोबत हिरव्या मिरच्या कट केलेला आणि कांदा बारीक चिरलेला आहे तो परतून घेऊया। ह्याचा थोडासा कच्चापणा दूर झाला की मग आपण याच्यामध्ये टमाटर टाकायचं। थोडंसं परतून घेते, हे बघा आता हा नरम सॉफ्ट झाला आहे। आता आपण ह्या स्टेजवर इकडे टमाटे टाकून घेऊया। टमाट्याला सुद्धा थोडंसं परतून घ्यायचं। अगदी सकाळच्या घाईमध्ये ना ही मटकीची उसळ तुम्ही खूप लवकर बनवू शकता। म्हणजे कंटाळा आला असेल किंवा काही उशीर झाला असतो त्यावेळेस ना तुम्हाला झटकीपट ही टिफिनसाठी भाजी उत्तम आहे। आता परतून घेतले। आता थोडंसं आपण याच्यामध्ये 1-2 मसाले टाकायचे। त्यामध्ये आहे सर्वप्रथम आपण थोडीशी अर्धा पाऊण चमचा हळद टाकायचं। सुक्की भाजी करत असताना हळदीचा वापर थोडा कमी करायचा। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 1-अर्धा चमचा धना पावडर। आता ही टिफिनसाठी भाजी दाखवली आहे म्हणून सगळं साहित्य थोडंच टाकलेलं आहे। त्यानंतर अर्धा चमचा किंवा 1 चमचा असा गरम मसाला टाकून घ्यायचा। सगळं साहित्य कांदा, टमाटर, मिरची सोबत मिक्स करून घ्या। असं छान मिक्स करून घ्यायचं। गॅस स्लोच ठेवायचा आणि त्यानंतर थोडंसं मिक्स करून झालं की मग आपण ही धुतलेली स्वच्छ मोड आलेली मटकीची उसळ टाकायची, मटकी टाकून घ्यायची। खूप चवदार लागते मटकीची उसळ इतर उसळीपेक्षा, कडधान्यापेक्षा। आता हे सगळं आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया। हलक्या हाताने करून घ्यायचं, गॅस स्लोच ठेवायचा। सगळे मसाले, मिरची, टमाटर, कांदा, आपण हळद मीठ जे पण टाकले ते सगळं व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स होऊन जातं। आणि आता याच्यामध्ये अजिबात आपण पाणी टाकणार नाही आहे, फक्त आपण ह्याला वाफेवरच तयार करणार आहोत। याच्यावर थोडीशी कोथिंबीर मी टाकून घेते, कोथिंबीरचा फ्लेवर खूप छान होतो। आता झाकण ठेवायचं, अगदी स्लो गॅस ठेवायचा आणि वाफ येऊन द्यायची। अशा वाफा यायला लागल्या की ही भाजी शिजली जाते आणि मस्त मग याचा चवदारपणा तयार होतो। पाहू शकता आपण याच्यात अजिबात पाणी टाकलेलं नाही। मटकी जी धुतली होती ना त्याच्यात थोडासा ओलावा आहे बस, याच्या व्यतिरिक्त पाणी अजिबात नाही आहे। परत एकदा झाकण ठेवायचं, 1-2 वेळा असं वाफ द्यायची। परफेक्ट आपली ही मटकीची उसळ तयार होती। ही बघा दुसरी वाफ तयार झालेली आहे आणि किती छान अशी मोकळी सुटसुटीत मटकीची उसळ तयार झालेली आहे। परत एकदा ह्याच्यावर कोथिंबीर टाकून घेते। हे बघा याच्यावर थोडीशी अजून कोथिंबीर टाकून घ्यायची। ही अशी कोथिंबीर टाकून घेतली की पुन्हा एकदा गॅसवर ठेवून द्यायचं, म्हणजेच वाफ येऊन द्यायची। झाकण ठेवायचं, थोडंसं सेट करायची कोथिंबीर। ह्या कोथिंबीरचा एक वेगळा फ्लेवर येतो मटकीच्या उसळीला। आता याच्यावर मी झाकण ठेवते आणि गॅस बंद करायचा। इकडे जितकी पण वाफ उरलेली आहे त्या सगळ्या वाफीमध्ये ही भाजी तयार होती। तर पाहू शकता इकडे आपली भाजी झालेली आहे, परफेक्ट तयार। गॅस केलेला आहे बंद आणि मोकळी सुटसुटीत अशी आपली ही मटकीची उसळ न पाणी वापरता फक्त वाफेवर केलेली आहे। पाहू शकता किती मस्त झालेली आहे। चला प्लेटमध्ये आपण ह्याला गरमागरम सर्व करून घेऊया।
तर हे बघू शकता आपली ही झणझणीत स्पायसी गावरान पद्धतीची ही झटकीपट होणारी मटकीची उसळ तयार झालेली आहे. दिसायला किती सुंदर दिसते आणि मटकीची उसळ म्हणलं की सगळ्यांच्याच आवडीची आहे. वेगवेगळ्या प्रकार याचे होऊ शकतात. रस्सा भाजी करू शकता, शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये टाकू शकता. तर किती मस्त झालेली आहे ही आपली मटकीची उसळ. डब्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी गरमागरम कडक ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत अप्रतिम लागते. गोल कांदा कट करून घ्यायचा, ककडी घ्यायची, लिंबू घ्यायचे आणि याचा आस्वाद घ्यायचा. पाहू शकता इतकं भारी वाटतंय. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच रेसिपीसोबत. स्वस्त रहा, मस्त रहा.